मुळे कोल्हापुरात चित्रपटसृष्टी चालू झाली आणि त्यांनी एक वेगळा इतिहास निर्माण केला. बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर हे जे फार मोठे कलावंत होऊन गेले आपल्या जमान्यात, त्यांच्यामुळे ही चित्रपटसृष्टी चालू झाली. त्याच्या आधी एखाद्या वर्षात दादासाहेब फाळकेने आपल्याकडे चित्रपट आणला होता आणि त्यांच्या बरोबरीनं काम करणारे म्हणून बाबूराव पेंटर समजले जातात. आणि त्यांच्या सुरुवातीपासूनच्या काळात ते तुम्ही म्हणजे मराठा फिल्म कंपनीचा एकूण इतिहासच तुम्हालाही माहिती आहे. या दृष्टीनं तुमचं एक असाधारण महत्व मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं म्हणजे तुमचा जन्म केव्हा झाला, कुठं झाला, कोल्हापूरचा झाला का कोल्हापूरच्या बाहेर झाला, याबद्दल काय सांगू शकाल का? माझा जन्म कोल्हापूरमध्ये 1892 तारीख 13 जून कोल्हापूरमध्ये. आपले वडील काय करत असत? पिढीजात हा शेतकी धंदा वगैरे असा होता का? साधारण घरची ठेवरं वगैरे कशी होती त्यावेळी? नाही, ती वडील वगैरे शहरात ऑफिसर होते, आणखी घरची शेती भाती होते. त्या असल्यावर मी जाणं येणं पाहणं की मला एक काम सांगणं वडिलांनी काम सांगणं की ते ऑफिसर शहरामध्ये ऑफिसर होते. आपलं साधारण शिक्षण कितपर्यंत झालं? हायस्कूल वगैरे पूर्वीच्या काळात केलं का? नाही, हायस्कूल नाही, पण मॅट्रिक पर्यंत मी केलो. शाळेत असताना काही खेळ वगैरे भाग वगैरे घेतला होता का? हा, खेळाचं म्हणजे असं खेळ होता, हॉकी, फुटबॉल. आणि इथं माळ जो आहे कोणता आपला रिक्षाला तिथं दसरा चौक ज्याला म्हणतात तो, तिथे खेळायला आम्ही जात असे. हॉकी खेळत असे, फुटबॉल खेळत असे. मग शिक्षण साधारण मॅट्रिक पर्यंत झाला तुम्ही म्हणता. चित्रपटसृष्टीमध्ये एकूण केव्हा आला तुम्ही? आणि तुमच्या शिक्षणाचा काय तुम्हाला त्याचा उपयोग झाला का, किंवा खेळांचा काय उपयोग झाला का चित्रपटसृष्टीत येण्यासाठी? नाही, हा सिनेमा सृष्टीत येण्याचा हा योगायोग आला. तो कसा, इथं आता जे हल्ली पोस्ट आहे शनमार पोस्ट ऑफिस, तिथं पूर्वी नारायण मेढे या नावाचे गृहस्थी त्यांनी थिएटर बांधले होतं. नाटकाकरता थिएटर बांधलेलं होतं. पण ते काय नंतर बाबूराव पेंटरनी ते थिएटर सिनेमा सृष्टी करता, सिनेमा चालविण्याकरता ते घेतलं आणि तिथं त्यांनी सिनेमा सुरू केला. तेव्हा मला जाण्याचा योगा कसा आला सिनेमा सृष्टीत, तर माझंही घर शनिवार पेठेत असल्या कारणानं ते पोस्टाच्या पिछाडीवर माझंही घर आहे. तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर ते थिएटर आहे आणि तिथनं जाण्या येण्या खेळायला का दसरा चौकात जात असे आम्ही. त्यामुळं तिथे जाण्याचा सहवास आणि हळूहळू ओळख झाली. त्या दृष्टीने तिथल्या लोकांची ओळख झाली. नंतर काय झालं, बाबूराव पेंटरनी सिनेमा बंद करून सिनेमा घेण्याचं, पिक्चर घेण्याचं त्याने विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडू लागली. तेव्हा थिएटर बंद होऊन त्यांनी पॅलेस स्टेजमध्ये सिनेमा 1917 साली ते स्थापन केलं. त्यानंतर ते तिथं जात असे तेव्हा एका दिवशी सहजासहज मी गेलो. फिरत म्हणजे ओळख पाहिजे झाली असेल म्हणून जातोच आहे. तेव्हा सहजासहज गेलो तर त्यांच्या सीता स्वयंवरच्या तालमीत चालल्या होता. सीता स्वयंवर मध्ये अहिल्या उद्धार म्हणून एक उपकथानक होत आणि त्यांच्या तालमीत चालला असताना त्या उपकथानकाला म्हटला, गौतम ऋषी या नावाचा कोणीतरी ग्रस्त गैरहजर होता. असं तालमी चाललेल्या तेव्हा त्या ठिकाणी मला उभा केला. मग मी ते काम करून दाखवलं. ते बाबूरावांना पसंत पडलं आणि त्या दृष्टीपासून माझा सिनेमा सृष्टीत प्रवेश झाला. म्हणजे याच्याकरता मला काही करावं लागलं नाही, हा अनायसा योगायोग आला आणि तिथून पुढे मी त्या कामाला सुरुवात. पण तुम्ही हे चित्रपटात काम करताय वगैरे त्याची घरच्या लोकांना किंवा समाजाला काही त्याची कल्पना नव्हती त्यावेळेला? हा मोठा प्रश्न आहे. का होतं, या घरच्या लोकांना माझ्या मुळीच कल्पना नाही. सैरंद्री पिक्चर बाहेर पडेजोपर्यंत माझ्या घरात कुणालाही माहिती नाही. कारण कसं का माहिती नाही, तर दिवसा एक्सपोजिंग असायचं, रात्रीचा काही संबंध येत नसायचं, कृत्रिम लाईट नव्हते. त्यामुळे दिवसा मी काम करत असेल, ज्या वेळेला काम करायचं त्याच वेळेला जायचं, बाकीचं राहायचं.
यामुळं मी ते पिक्चर पाहिजेपर्यंत माझ्या घरातल्या लोकांना कोणालाही माहित नसतं. सीतारामवरचं पुढं काय झालं? तो चित्रपट घेतलाच नाही का? सीता स्वयंवर मध्ये तो रहित झाला. मला वाटतं सीता चांगली मिळाली नाही वाटतं त्यांना काम करायला, त्यामुळे तो रहित झाला. आणि त्यानंतर तो कीचक वध घेण्याचं त्याने ठरवलं. म्हणजे सैरंद्री. त्यावेळेला तुमच्यावर काम करणारे कोण कोण लोक होते? पडद्यावर काम करणारे, आणखी पडद्याच्या मागं काम करणारे? नाही, बरेचसे लोक होते, परंतु आता मुख्य कोण होते तेवढं मी सांगतो. मी, बाळासाहेब यादव, मानाजीराव म्हणून होते, गणपत बकरे होते, अशी बरीचशी मंडळी होते. आणखी इतकी सगळी बरीचशी मंडळी असल्या कारण खूप इतकं आता इतक्या सगळ्यांची नावं सांगून ते आठवणी जातात शक्य नाही. त्यामुळे मुख्य अनुसायाबाई, सुशिलाबाई अशा ह्या मंडळी होत्या. म्हणजे गुलाबाई ज्याला म्हणतात अशी मंडळी सगळी होते. त्यावेळेला दामले, फतेलाल दायबर, फतेलाल दायबर ही सगळी मंडळी. मग पहिला चित्रपट आपला सैरंद्री झाला, त्यामध्ये कोणतं काम केलं होतं? मी किचकाचं काम केलं. आणि इतर कोण होते लोक त्यामध्ये काम करणारे? बाळासाहेब भीम आणि ते गुलाबबाई जी होते ती सैरंद्री, आणि अनुसाहेबाई जी होते ती सुदेशना, आणि गणपत बकऱ्याचे चुलते किशाबापू बकरे ते राजाचं काम करते. हा तुमचा स्टुडिओ होता कुठं, आणि स्टुडिओ कसा काय होता तो? स्टुडिओ म्हणजे हल्ली मंगळवारपेठ ज्याला म्हणतात त्या ठिकाणी शिवाजी थिएटर या नावाचं नाटकाचं थिएटर होतं. त्या ठिकाणी ही महाराष्ट्र फिल्म कंपनी गेली आणि त्यावेळेस जी थिएटरवर आपले पत्रे वगैरे मारले असतात की नाही, त्या पत्रे ओपन करायचं आणखी त्याच्यावर पांढरा स्वच्छ कपडा असा घालायचा आणि त्याच्या लाईटवर आणि डेवर सगळं ते एक्सपोजिंग त्याचं करायचं. आणि त्याला लाईट टाकण्याकरता रिफ्लेक्टर ज्याला म्हणतात, कागद चिकटून चांदीचे वगैरे असे जे असतात ती कागद चिकटून त्याचा लाईट टाकून त्या याच्यावर ते घेतलं जात असे. तुमच्या या सैरंद्री नंतर आणखी पुढे कोणते चित्रपट केले तुम्ही? वत्सलारण आणि माया बाजार. वत्सलारण मध्ये कोणती भूमिका होती? पहिला जे झालं आहे वत्सलारण 2 वेळा घेतलं, त्या शकुनी मामा. 2 वेळा घेतलं म्हणजे? म्हणजे पहिलं पिक्चर वत्सलारणचे झाल्यानंतर माया बाजार म्हणजे तो कथानक एकच. आणखी माया बाजार मध्ये घेतलं. वत्सलारण मध्ये कोणतं काम केलं तुम्ही? शकुनी मामा. आणि माया बाजार नारळ. वत्सलारण मध्ये आणखी कोण लोक होते? पुष्कळसे बरे होते, म्हणजे इतकं सगळ्यांचे नाव निश्चित सांगणं. बाबूराव दिग्दर्शक म्हणून सुरुवातीला बऱ्याच चित्रपटाचे होते तुमच्या, ते दिग्दर्शन कसं करायचे? हा, ती तालमी घेत असे आणि तालमीमध्ये ते बसत असे आणि शॉर्ट समजून सांगायचा, हा असं असं हे करायचं आहे, हे असं असं आहे, कथानकाचं आहे, हे जे आता जो प्रवेश आहे तो असा 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 करायचा आहे. म्हणजे कल्पना देत असे, नटांना कल्पना देत आणि त्या नटाकडून ते करवून घेत असे. आणि त्यात जर तो नट कसा करतो, काय करतो हे बघून त्यात कमी जास्ती करून ते सांगत. म्हणजे यामुळं नटाची बुद्धिमत्ता आणि त्याची ते एकरूप होऊन जी चांगली गोष्ट निर्माण होत असे. मला वाटतं सुरुवातीला बाबूरावांनी पौराणिक चित्रपट घेतले, नंतर ऐतिहासिक चित्रपट घेतले, सिंहगड, शहाला शह, कल्याण खजिना वगैरे. या मला वाटतं सिंहगड हा पहिला ऐतिहासिक चित्रपट. सिंहगड हा पहिला. त्याच्यामध्ये तुम्ही कोणती भूमिका केली होती? सिंहगड हा पहिला त्यांचा चित्रपट ऐतिहासिक. त्यात उदय भानची मी भूमिका केली, म्हणजे व्हिलन. आणि जे आतापर्यंत जी मी भूमिका केली ती व्हिलनचीच भूमिका सगळं करत आलो. आणि त्याला टर्न केव्हा मिळाला? सावकारी पास नंतर थोडासा टर्न त्याला मिळाला. तो कसा काय? तो असा की माझी शेतीवाडी असल्या कारणाने त्या खेडूत लोकांशी सहवास असतात. ते बोलतात कसे, बसतात कसे, काय करतात, कसे करतात, या दृष्टीनं बाबूराव पेंटनं मला ते सिलेक्शन करून तो एक भूमिका करून त्यांनी घेतली आणि ते अप्रतिम झाले.
बर. सावकारी पाठ हा चित्रपट भारतीय इतिहासाच्या दृष्टीनं पहिला यथार्थवादी चित्रपट समजतात. म्हणजे जसं आज आपण खेडेगावात गेल्यानंतर आता आपल्याला जीवन दिसेल तसं त्या चित्रपटात मांडलेलं होतं. अं, मी असंही ऐकून आहे की या चित्रपटासाठी मेकअप वगैरे काही लोकांना केलेला नव्हता. याबद्दल काय तुम्हाला सांगता येईल का? थोडस लोकांनी केलं, बरेचसे मेकअप न करणारे. हा. आणि हा चित्रपट अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीनं काय केलं होतं बाबूरावांनी? म्हणजे त्याचं जो तो कथानकच असं होतं चमत्कारी. त्याचं कथानक काय होतं थोडक्यात सांगू शकाल? तो सावकार काय होतं, एक सावकार असतो, बर. त्या सावकारची जमीन आणि ह्या शेतकऱ्याची जमीन एके ठिकाणी असते. आणि काही दृष्टी कारणानं ह्या शेतकऱ्याने त्याचं कर्ज काढलेलं असतं. ते कर्ज फेडण्याच्या दृष्टीनं तो काय करत असे की जसे जसे जमेल पैसे तसे तसा तो तो सावकारात देत असे. म्हणून त्याची दुष्टबुद्धी असल्या कारणानं त्याची ही जमीन बळकावी हा त्याचा उद्देश. तर तो वारंवार त्याला शेतकऱ्याला तगादा लावत असे. तर तो काय सांगे की बाबा मी तुला अमक्या वेळेला अमकं पैसे, की अमकं शेंगा विकून अमकं पैसे दे, ते गुळाचे पैसे आले अमकं पैसे दिले, ते अमकं भाताचे पैसे असे घेतले. कारण तो हिशोब कसा ठेवत असे, लिहिणार वाचणार नसल्या कारण हिशोब कसा ठेवते, एक मडका असत. त्या मडक्या ज्याने किती पैसे दिले, ज्याचे 100 रुपये दिले की मोठा खडा, 50 रुपये दिले की लहान खडा, असा तो हिशोब ठेवत असे. त्यामुळं त्याला हिशेब बाबा मी तुझं काय देणं नाही, परंतु त्याला सावकाराला त्याची जमीन बळकावण्याची असल्या कारणानं त्याला घरी बोलवून घेऊन त्याचा जबरदस्तीनं अंगठा उठवून घेऊन ती जमीन खरेदीचा त्याला प्रयत्न करतो. पुढं काय होतं मग त्यात? पुढे काय, मग तो त्याचा मुलगा येतो, तो मारामारी होते. मारामारी झाल्यावर ते मग तो सावकाराच्या दृष्टीने तो मग फिर्याद होते. तो सावकार त्या मुलाला शिक्षा होते. शिक्षा झाल्यानंतर हे तिथे जमीन जुमळा सगळे जातो, अण्णांना जसेला तो लागतो. नंतर पुन्हा शेवट त्याचा काय होतं की त्याचा शेवट येतो. मग तो मरणमुक्तीच्या स्थितीत असतो. तर अशा स्थितीत लोक त्या एखाद्या अस्थिपंजर राहायला म्हणजे लोक जमतात असते. तो लोक जमल्यावर तो सांगतो हे बाबा रे, काही करा, कसंही करा, उपाशी राहावा, काही वाटेल ते करा, पण सावकाराचं मुळीच खर्चच काढू नका. आणि माझी परिस्थिती अशी अशी झाली. ते हुंदकं ज्या वेळेला देऊन तो डायलॉग किंवा जो होतो म्हणतो आणि त्याचं एक्सप्रेशन हे खरोखरच ऑडियन्स रडत होतं. इतका तो परिणामकारक. आणि तो काय होतो, तो मुलगा सुटून घ्यायला आणि तो त्याचा प्राण व्हायला एक गाठ पडते, म्हणजे ट्रॅजेडी आहे. यामुळं काय होतं की तो अतिशय परिणामकारक होतो. अशा त्याची स्थिती आहे. आणि तो सावकारचा फळ काय होतो, नायकीच्या नादाला आला असतो, काय असतो, परंतु त्या शेतकऱ्याच्या भूमिकेबद्दल इतकी माणसांची सहानुभूती निर्माण होते की खरोखरच अश्रू डोळ्यातून काढतो. आणि मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, मी ऐकले कानानं. तेव्हा लोकांच्या मध्ये काय होत असेल, एखाद्या आम्ही चुकून ऑडियन्स मध्ये अशी पिक्चर झाली, ऑडियन्स मध्ये बसत असेल तर ती लोकांची हालचाल आणि ते असे कोणाचे ऐकायचे आम्हाला, असे काय काय म्हणजे फारच परिणामकारक ते सावकार पास. त्यावेळेला तुमच्या त्याची 2 वर्ष झाली. एक टॉकी पण झाला, एक टॉकी आणि त्याच्या आधी सायलेंट झाला. सायलेंट मध्ये कोण काम करत होतं? सायलेंट आणि टॉकी बरोबर. पण त्याचे डायरेक्शन बाबूराव पेंटर. बरोबर. शालिनी सिंटून मध्ये टॉकी झाली. बरोबर. आणि महाराष्ट्र फिल्म मध्ये सायलेंट. नाही, मग यामध्ये कोणी कामं केली? तुमची भूमिका वृद्ध शेतकऱ्याची आण्याबा, तो ठरलेली भूमिका. पण तुमच्या बरोबर सायलेंट मध्ये आणखी कोण होते लोक त्यावेळा? तो मांढरे आले, टॉकी मध्ये आले, सायलेंट मध्ये हे आमचे शांताराम बापू. त्यांनी कोणती मुलाचं आण्याबाच्या मुलाचं काम केलं, मुलाचं भूमिका केली. गुलाबाईनं सुनीचं भूमिका केली. त्यामध्ये भागवतही होते. भागवत होते. त्यांनी सावकाराच्या पुत्राच्या मित्राची भूमिका. हा, मित्राची भूमिका. पण औंधकर होते का? नाही, ते टॉकी मध्ये होते. मग या सावकाराची भूमिका कोणी केली होती सायलेंट? किशा बापू बकरे.
म्हणजे गणपतरावांचे चुलते बर त्याने ते सावकाराची भूमिका केली. बर. त्याच्यामध्ये आणखी एक सीन असा आहे की दरोडेखोर येतात आणखी सावकाराकडे दरोडा घालतात. हा त्या दरोडेखोराची भूमिका कोणी केली होती सायलेंट मध्ये? तर थोडस आठवावं लागेल, बर पण तो आता हे काय आठवत नाही. थोडस बरीचशी हे कारण असल्या कारणानं मनुष्य काय होतं कारण की टाकीमध्ये आपल्या भूमिकेमध्ये तो मनुष्य समरस होत असतो. हो ज्या वेळेला आपण जी भूमिका ज्या वेळेला जी असते त्या आपल्या भूमिकेत समरस असल्या कारणानं तो बाकीच्याकडे फारसं लक्ष देऊ शकत नाही, बरोबर कारण तो आपल्या भूमिकेवर तज्ञ असतो. बरोबर. मग तू माझ्या शेजारी कोण काम करतो बघत नाही, माझं हे काय आहे, बरं. मला आता काय करायला पाहिजे, कुठली भूमिका माझ्याकडे आहे, त्याशी कसं मला समरस व्हायला पाहिजे. बरं यामुळं इतर कोण होतं आणि कसे बाजूला होते सांगायला मोठं हे नाही. बरं. आणि ह्या गोष्टी बरेच वर्ष झाल्या, 50 वर्ष 50 होऊन कुठून गेले, आता राहणं शक्य नाही. हे आठवतं जे जास्ती आहे. बरोबर बरोबर. एक प्रश्न विचारायचा राहिला याच्या आधी. तुम्ही जेव्हा सिंहगडमध्ये काम केलं उदयभानूचं, तेव्हा तुमच्या बरोबर बाळासाहेब यादव पण यादव. होते. आणि मुंबईला या चित्रपटाला सगळीकडेच चांगली प्रसिद्धी मिळाली आणि मुंबईला तुम्हा लोकांचा सत्कार केला होता असं माझ्या कानावर आहे. बरोबर. त्याबद्दल काय सांगू शकाल का? हा सत्कार कोणी केला होता? म्हणजे मॅजेस्टिक सिनेमामध्ये तो सत्कार समारंभ झाला. साधारण काय चालू होतं हे? हा म्हणजे 1923 असेल, बर 1923 सालचे असेल. हा. आणि त्यामुळे तो सत्कार माझा आणि ते बाळासाहेब बर याचा सत्कार समारंभ झाला. बर. म्हणजे चांगलं त्यावेळेला कोणाच्या अध्यक्षतेत झाली असणार? आता काय होतं कोण्या पण काय म्हणजे त्या थिएटरच्या मालकानेच केला होता, बर पण काय तो आता काय आठवणं शक्य नाही आता. बर. आणि ह्या सत्काराच्या वेळा तुम्ही भाषण वगैरे काय केलं होतं? पण नाही, भाषण करण्याचा काय प्रसंग आला नाही. सत्कार केला म्हणजे आणि एक्झॅक्टली काय केलं होतं? एक्झॅक्ट म्हणजे मिळेल. बर आणि हे असे असे या ज्या भूमिका अशा आहेत की आमच्या कविता पिक्चरमध्ये हे असे ते काय ते सांगायचं होतं ना, ते तेवढं त्यांनी सांगितलं. बर. लोकमान्य टिळकांनी तुम्हाला कधी सन्मान नाही, केला? तो माझा कसा प्रसंग आला नाही. त्याचा प्रसंग बाबूराव पेंटरशी आला. तो कोणत्या तो चित्रपटामध्ये? सैरेंद्र होता. त्यावेळच्या काय आठवण आहे? त्यावेळेला त्यांचं ते हे असल्या कारणानं मला तो काय त्यांचं तो मुलाखत झाली होती. बर आणि ते काय असे झालं असेल भाषा त्यांचे, ते असं काय बाबा तो आले, ते काय बोलले, हे काय बोलले, ते काय झाले, असं सहसा चौकशी करायचं कोण मनाची प्रवृत्ती की नव्हतं. ते तुमचे चित्रपट मुखपट ज्या वेळा प्रदर्शित होत असतात त्यावेळा वर्तमानपत्रात काही लिहून यायचं का त्याच्याबद्दल? लेख येतो. ते कधी काय वाचले होते का? तुमच्या कामाबद्दल काय म्हणायचे, इतर कामाबद्दल काय सर्व म्हणायचे? साधारण ऐकून असं की बाबा आमचं काम चांगलं झाले, ते आमचं झाले, ते असं आहे, तिथून असं आहे. आणि या जेव्हा फायटिंग जे सुरू झालं सिंहगडमध्ये, हा. ते फायटिंग त्या वेळेला इतकं बेफाम झालेलं फायटिंग की फार मग पुढं त्यानंतर फायटिंग केलं बाकी सिनेमामध्ये सुरुवात झाली, पण फायटिंगची सुरुवात झाली सिंहगडापासून. ते कोणाकोणाचं फायटिंग होतं? माझं बाळासाहेब, तानाजा, हे शेलार मामा, हा. माझ्या बाळासाहेब जर माझं तुम्ही उदय बनवायचं काम केलं? मूळ काही बनवतो, बाळासाहेब तानाजी आणि शेलार मामा मला वाटतं तांतळा मारते, बरं. असं त्यांचं ते फाईट. आणि शेवटी तो ह्याला तानाजी त्याची शेला उदयभा आणि शेलार मामांची उदयभा यांची लढत. त्या सिंहगडमध्ये भाऊराव पेंटरने सुद्धा काम केलं? हा, ते बाबूराव पेंटरचे शिवाजी काम केलं. पण त्यांच्यावर फायटिंग होती का तुमची? नाही, त्यांच्यावर फायटिंग असायचा संबंधच नाही. कारण हे सिंहगड म्हणजे सिंहगडात तानाजीवर तानाजी आणि कामगिरी सोपविल्यामुळं तानाजीनं तो किल्ला सर करण्याचा आणि त्या किल्लेदार उदयभा तेव्हा त्या रात्रीचं सिनामुळं ते जाऊन त्यांची फायटिंग. शिवाजी तिथं होते की त्यांचा काय झाला, रिपोर्ट काय झाला, तो मग जेव्हा त्यांनी किल्ला सर केला त्यावेळेला ते गंजी पिटून तो हे दाखवायचं. सत्य मग शिवाजी महाराज समजले की हा आपला किल्ला सर झाला. बरं, हे शूटिंग झालं पन्हाळगडवर झालं का ऍक्च्युली सिंहगडवर? पन्हाळ म्हणजे सिंहगडावर जाण्याची आवश्यकताच नाही, कारण किल्ले म्हटलं ते सर्व साधारण सारखेच असतात. ते बुरुज, ते अमकं. मला तुम्ही सांगा की मगाशी तुम्ही म्हणाला कृत्रिम लाईट नव्हते त्यावेळा, आणि हा सिंहगड तानाजी जो सर करतो
रात्रीच्या वेळा घोरपट टाकून वर चढतो, हे कसं काय केलं हा. होतं? त्याला असं आहे की चंद्रदूत आपण कल्पना आहे म्हणजे म्हणजे दारू दारू दिवाळीच्या वेळा जी आणि दारू दिवाळी उडवतात ती. दारू दारू आपण धरून चालू आहे. दारू ज्या वेळेला हा वॉर सीनचा लढाईचा प्रसंग असेल हं, त्याला मधील मध्ये दारू ठेवायची हं, आणि लढाई सुरू करायची आणि ती पेटवत जायची. बर त्या लाईट मुळे हं, अतिशय म्हणजे त्याचा इफेक्ट कसा होत असेल की आपण ज्या वेळेला लढाई करायला जातो त्या ड्युट्या पिटून जातो आपण. हं, ही तरी गोष्ट खरी आहे. बरोबर. तर त्याचा इफेक्ट त्या ड्युटी सारखा होता. उजेड अंधारच्या आगामध्ये लोक जातात येतात आणि त्यामध्ये त्याचं फायटिंग सुरू होत असते हं, आणि त्याचा इफेक्ट फारच चांगला आहे. म्हणजे याच्या लाईट पेक्षाही त्याचा चांगला उपयोग होत असतो. हं. म्हणून ते असं ते परिणाम करत. नाईट सीन म्हटलं की ते चंद्रदूत आली. पण मला तुम्ही असं सांगा की बाबुराव पेंटरने सुरुवातीला ऐतिहासिक पौराणिक चित्रपट घेतले, मग ऐतिहासिक घेतले, हं. एखादा पोशाखी सुद्धा घेतला असेल, पोशाखी चित्रपट घेतला असेल की ज्याला इतिहासाचा आधार नाही, फारसा पुराणांचा पण आधार नाही आहे. बहुतेक पण सावकारी पाश मात्र घेताना हा अगदी ग्रामीण जीवनावरचं अगदी परिणामकारक चित्र दाखवणार घेतलं. हे एकदम त्यांनी उडी कशी वेगळी मारली? तो कशी मागे म्हणजे त्यांची डायरेक्टली काय काय कल्पना असेल त्यांची बुद्धिमत्ता काय असते आता आम्ही तर कसं सांगू शकणार. आणि त्यांना ती कथानक निर्माण करणार. बरं, आम्ही ऍक्टर लोक कथानक निर्माण करणार नाही. बरोबर. ते कथानक निर्माण करणार कारण त्याची बुद्धिमत्तेवर त्यांना काय पाहिजे असेल ते. मला वाटतं एखाद्या वेळेला असं काय इंग्लिश पिक्चर काय होतं आपल्याला काय आठवतं का? शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये काहीतरी इंग्लिश पिक्चर मध्ये होतं कशानंतरी तरी का असे ना पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा तो विषय आहे. बर, बाबुराव एखादा चित्रपट ज्यावेळेला घ्यायचं बनत असत, विचार करत असत आणि ऍक्टर्स कोण घ्यायचे, ऍक्ट्रेस कोण घ्यायचे, कोणी फोटोग्राफी करायची, हे ज्यावेळेला ठरवलं जायचं त्यावेळेला हे तुम्हाला विश्वासात घेऊन सांगायचे का की झुंजाराव तुम्हाला आमका मी रोल देतोय आणि याबद्दल तुमचं मत काय आहे, किंवा असं काय तुमच्या चर्चा चालायच्या का? नाही ते काय असेल त्यांना कल्पना होते तो त्यांना कुणाला काय द्यावं कुणाला काय द्यावं आणि असे ती लोक ही काम करणारे मला अमकच पाहिजे तुमका असे कोण हे करणारे नव्हते. वेळ आडेवेळे घेणारे असेल त्याने काय होतं त्यांना एक कल्पना असेल ही व्यक्ती अमुक काम बरोबर करेल, ही व्यक्ती अमुक काम करेल बरोबर करेल, ही व्यक्ती अमुक काम बरोबर करेल, यामुळं ते काम देत असेल. सुंदरराव, मराठा फिल्म कंपनीनं एकूण 25-26 चित्रपट काढले. त्यापैकी महत्वाचे चित्रपट तुम्ही सांगितले. आणखी कोणत्या कोणत्या चित्रपटात कामं केली? आणि बरीच म्हणजे जवळजवळ काय तर 16 पिक्चरची माझ्यासाठी असतील. त्यात राणा हमीर, आपलं कंस, कृष्ण जन्म असे बरेचसे ती कामं म्हणजे हिस्टॉरिकल मध्ये सगळी व्हिलनची कामं करत गेलो मी. आणि मला टर्न केव्हा मिळाला ग्रामीण ज्या वेळेला आलं त्यावेळेला सावकारी पास मध्ये ग्रामीण भागातलं माझा तो मगाशी तो प्रश्न आपण आला सोडला होता की ज्याच्या खेडूत लोकांचे सहवास आल्या कारणानं त्यात थोडासा तिथे टर्न मिळाला मला. नाही तर आतापर्यंत जी जी कामं मला मिळाली ती सगळी व्हिलनचीच कामं मिळाली आणि ती माझ्या दृष्टीनं बाबुरावांच्या दृष्टीनं प्रेक्षकाच्या दृष्टीनं लोकांना ती आवडत गेली. लोकांची साधारण त्यावेळेला प्रतिक्रिया काय व्हायची तुमच्या व्हिलनची कामं बघितल्यावर? लोक तिरस्कारानं बघायचे? अगदी जरूर हे तिरस्कारण पाहतच होते. याला एक गोष्ट मी आता बेंगलोरचा ज्या वेळेला गेलो त्यावेळेस तुम्हाला सांगू शकेल मी की असं त्यावेळेला पिक्चर चाललं होतं आणि की व्हिलनची तिथे देखील मी व्हिलनचीच कामं करत गेलो आणि असं रस्त्याने जातो तो लहान मुलं मला शिवाय देत पाठी लागायची माझी. म्हणजे मराठा कंपनी सोडल्यानंतर मी बेंगलोरला गेलो. म्हणजे बेंगलोरला हरिभाई देसाई या नावाचे मुंबईचे एक ग्रस्त होते. त्यांनी मला इथून बोलवून नेलं. आणखी त्यांची सूर्य फिल्म कंपनी त्यांनी तिथं स्थापन केली. हे साधारण किती साल होतं? मला 27-28 पर्यंत काय तर असेल, 28 पर्यंत साल असेल. आणि तिथं देखील मला सगळी व्हिलनचीच कामं मिळत गेली. पहिले पिक्चर जे राज रजे म्हणजे हार्ट ऑफ किंग त्यामुळे राजाचं काम मला मिळालं गेलं आणि त्याच्यावरच ते पिक्चर होतं. आणि तो पहिला शॉट माझा
पहिलं त्यांचंही सुरुवात माझ्यावरच झाली. जसं महाराष्ट्र फिल्म कंपनी माझ्यावर सुरुवात झाली तशी त्यांचीही सुरुवात माझ्यावरच झाली. बर आणि पुढे तिथंही सगळी व्हिलनचीच कामं करत गेलो. तिथं पण सगळे फायटिंग स्टंट अशी पिक्चर सगळे तिथं. म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनी जे ऐतिहासिक पौराणिक किंवा सावकारी पासारखं ग्रामीण वगैरे चित्रपट काढले त्याला वेगळा टर्न देणारे नुसते स्टंटपटात तुम्हाला पुढे काम करावे लागली. सगळं म्हणजे तिथं जी जी पिक्चर झाली हा. त्या सगळ्या पिक्चरमध्ये बर मी कामं केलीच आहेत. बर आणि असा की महिना 2 महिन्याला एक एक पिक्चर बाहेर पडणार. स्टंट पिक्चर, फायटिंग असे पिक्चर असल्यामुळे राजहृदय, दैवी खड्ग, किशोरी. आणखी तिथं जे एक गोष्ट सांगण्यासारखी अशी म्हणजे मला डबल रोलची कामं 2 ठिकाणी मिळाली. बर हँचबॅक म्हणजे कुबडा बरं. ज्याला म्हणतात तेच डबल रोल होता. तसंच दुसरा गोरीला म्हणून म्हणजे माकडाच होतं, पण आता तो नाव म्हणजे मला आठवत नाही. हा. तथापि हॉक एक असेल आणि टायरंट असं काहीतरी त्याचं नाव असेल. बर त्यामध्ये डबल रोलची कामं केली आणि ती फार चांगली गाजली. बर मग मला तुम्ही असं एक सांगा की बेंगलोरला गेला तुम्ही सूर्य फिल्म कंपनीमध्ये, हां. पण महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडण्याचं काय कारण झालं आणि निघाला तेव्हा साधारण पगार किती होते तुम्हाला? कुठे इथं पगारी काम आम्ही कधी महाराष्ट्रामध्ये केलं नाही. पगार या गोष्टीचं नावच काढायचं नाही. बर ही सगळी जॉली माणसं, बाळासाहेब यादव, मी, मानाजीराव. पगार हा कुणाला नव्हता. बर सगळी फ्री माणसं. पण मग निघायचं काय कारण झालं? निघायचं म्हणजे काय असं काय कारण घेतलं तू आता जरी आठवत नाही, पण सहसा त्यांनी मला बोलूनच नेले. कारण की ही कंपनी पुढे लंकाधन जे झालं हो. त्यामध्ये यांचे म्हणजे काय तर ती बांधी आली मार्काची. हां हां अशा परिस्थितीत काही तिकडून मी त्याने बोलावलं म्हणून मी तिकडे गेलो. बर 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 बेंगलोरमध्ये तुम्ही गेल्यानंतर सूर्य फिल्म कंपनीमध्ये तुम्ही विलन झाला. हा. पण त्यावेळेला हिरो कोण होते, हिरोईन्स कोण होत्या? हां, तिथल्या त्या बायका होत्या. तिथं त्यांची नावं ती कानडी बायकाचं म्हणजे सायलेंट असल्यामुळं बोलण्याचा का प्रश्नच काय नव्हता. तेव्हा त्या तिकडच्या त्या बायका कर्नाटकमधल्या बर त्या होत्या. आणि तिथं 2 ग्रुप होते, मी आणि बच्चू बर हा एक ग्रुप आणि बकरे आणि वामनराव कुलकर्णी हा दुसरा ग्रुप. बकरे म्हणजे गणपतराव बकरे. हां. आणि गणपतराव बकऱ्यांना मीच इथून घेऊन गेलो होतो. बर असे 2 ग्रुप आणि 2 ग्रुपचे ते शूटिंग चालत असे. बर म्हणजे तुम्ही एका ग्रुप चित्रपटात आमचा काम ग्रुप करायचा? आणि एक स्टोरीमध्ये मी, हां. दुसऱ्या स्टोरीमध्ये गणपतराव. आणि जरी इकडे तिकडे झालं तर ते एकामेकाला आम्ही करत होतो. बर बर पण त्याने 2 ग्रुप ठेवलेले होते. म्हणजे तुम्ही विलन आणखी बच्चू बच्चू हिरो, गणपतराव हिरो आणि तो वामनराव कुलकर्णी विलन विलन. असं. हं. आणि जरी एखाद्या वेळ आलटापालट करण्याचे प्रसंग आला तर ते होत असे. मग तुम्ही विलन आणि गणपतराव बकरे हिरो असा सहसा तो नाही आला. आला नाही. हं. बर आणखी कोणत्या पिक्चर मध्ये काम केलं होतं तुम्ही? इथं बाबा म्हणजे बेंडारकरांचं मुखपटामध्ये आणखी आता हे तुम्ही 1-2-3 पिक्चर सांगितले, हार्ट ऑफ द किंग किंवा हंचबॅक, हॉक, दैवी खड्ग असे काही चित्रपट सांगितले. असे काही आणखी चित्रपट होते का सायलेंट जमाना जवळजवळ संपत आला होता? नाही म्हणजे असं ज्या वेळेला मी बेंगलोरला गेलो हं. त्यावेळेला पुन्हा टॉकीचं नेणं तो संपतच आलेलो होतं. बर 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 त्या कारणानं आणि ती कंपनी त्यामुळेच ती बंद पडली. हो मग सायलेंट जमाना संपत आला आणि टॉकी जमान्याचा उदय आला. मग तुम्ही पहिला टॉकी केव्हा केला? म्हणजे तिथून बेंगलोरून मी इकडे आलो. कुठं? कोल्हापूरला. बर त्या बाळासाहेब यादव यांनी छत्रपती ज्या वेळेला महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद पडली हां त्यावेळी बाळासाहेब यादव बर यांनी छत्रपती सिनेटोन निर्माण केली. म्हणजे नेसेकर साहेब यानंतर दुसरे काळे म्हणून एक होते. बरं. अशाने ती छत्रपती सिनेटोन. आणि तिथून मग मला त्याने मी आणखी ते बर बाळासाहेब यादव बर आणि बाळासाहेब यादव डायरेक्टर होते, त्याचा असिस्टंट म्हणून डायरेक्टर मी म्हणतो. बर म्हणजे आमच्या दोघाचा सल्ल्यानं ते पिक्चर चालत असे. बर हा पहिला चित्रपट कोणता होता त्यांचा? त्यांचा आमचा मराठ्याची दुई, बर संताजी घोरपडे. बर आणि मराठीची दुई म्हणजे संताजी. संताजी घोरपडे ते त्यात एक तुम्ही असं. कोणतं काम केलं होतं? ते संताजी गहिनाजी. गैनाजी. आणि संताजीचं काम कोणी केलं होतं? संताजी बाळासाहेब यादव बर ते हिरोज. बर
त्या धनाजी जाधव असे पण कॅरेक्टर, धनाजी जाधव ते होते. कोणी काम केलं होतं? धनाजी जाधव बकरे होते का त्यात? त्यामध्ये बकरे वगैरे काय नव्हते बर म्हणजे या प्रवेश त्यांचा इकडे काय झालं नाही. बर नंतर त्यांनी कुरुक्षेत्र घेतलं. बर बाळासाहेबने कुरुक्षेत्र घेतलं. हा त्यात मी दुःशासनचं काम केलं. बर म्हणजे हे टॉकी बनवायची अगदी सुरुवात टॉकी हे टॉकी झालं. हे सगळं हे जे झालं जी मी आता सांगतो आपणाला ती टॉकी सांगतो. पण तुमचा पहिला टॉकी ह्या छत्रपतीमध्ये झाला का? छत्रपतीमध्ये नाही, त्याच्या अगोदर हा. बेंगलोरला. आणि मग बेंगलोरनं मी ज्या वेळेला मुंबईला गेलो, म्हणजे हा हँचबॅग जी पिक्चर होतं ते बेंगलोरला त्याची बेंगलोरला टॉकी केलं. तेव्हा हरिभाई देसाईने मला कोल्हापुराहून त्याचं बोलवून नेलं मुंबईला. बर आणि ते तिथं म्हणजे ती टॉकी करून घेतलं. ते बी हिंदी. बर बर म्हणजे पहिलं हिंदी पिक्चर माझं ते हँचबॅग हॉक. हा ती त्यांनी तिथं. आणि त्यानंतर मग याचं आलो आम्ही बाळासाहेब छत्रपतीमध्ये. आणि बाळासाहेब यादवने आम्ही ते पिक्चर डायरेक्ट करत असे. आणि बाळासाहेब झालं तर मला सल्ला विचारून अमकं कसं करूया, असं करूया, असं करूया. मी दोघांच्या सल्ल्याने ते पुढं सीन घेत असाय. बाळासाहेब यादवांच्या बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? अरे फारच मोठं चांगला. म्हणजे खरोखरच जर हिरो जर असेल तर तो हिरो. सिनेमा सृष्टीत जर हिरो कोण असेल तर तो खरोखरच तो एक हिरो. कोणत्या दृष्टीनं? म्हणजे बॉडी, एक्सप्रेशन, सगळ्याच्या दृष्टीनं तो चांगला माणूस. उच्चा पोरा म्हणजे 6 फूट उंचचा मनुष्य. तानाजी म्हणजे तानाजी. त्यात कमी पडणार नाही अशा तऱ्हेची त्याची शरीर याची तालीम बाग काढलेला. आणि खरोखरच हिरो म्हणजे हिरो. बाळासाहेब म्हणजे तुम्ही विलन आणखी ते हिरो असल्या कारणानं तुमची कधी तलवारीची फायटिंग किंवा शरीराची फायटिंग, कुस्ती वगैरे अशी कधी सिनेमात लागली होती का? हा सांगतो. प्रसंग फायटिंग जे झालं ते सिंहगडमध्ये दोघांचं फायटिंग तलवारीच. दुसरी कुस्तीचं जे कुठं झालं तर सैरंद्रीमध्ये कीचकाचं आणखी याचं भीम. ही कुस्तीचं ज्या वेळेला भीमचं याचं मुंडकं उचलून काढतो असा सीन शेवटला सीन आहे. सैरंद्री जाते, ती मजिरापान घेऊन जाते आणि भीम दडून बसलेला असतो आणि तो कीचक तिच्यावर बलात्कार करण्याकरता जात असतो. तेव्हा ते दोघांची कुस्ती होते. कोणाची? भीम आणि कीचक. ते बाळासाहेब भीम, मी कीचक असल्याने त्यावेळेला ते कुस्तीचा प्रसंग. आणि ते डावपेच आम्ही ते ठरवून केलेलं होतं. असं मारायची उडी, असा स्टंट मारायचा, अशी धुबी पिटाळ करायचा, ही इकडं उडी अशी मारायची. असं करून अख्खी शेवटी तो काय करतो, धुबी पिचाड मारून तो माझ्या उरावर बसतो. आणि मग तो त्यावेळेला काय करतो, तो मुंडकं त्याचं पिळून हा काढतो येतो आणि धड त्या हालत असतात, इकडे तिकडे धडपड करत असतं. आणि ते मुंडकं उडून काढतो आणि त्याला ते रक्ताचे असे काळंजी उडत असतात. असं सीन होतं. ते लोकांना फार फील झालं ते. आणि त्यापासून ते सेन्सर ते कापून काढलं, सेन्सर बसलं. पण हा शॉट कसं काय घेता, धड तुमचं असं कापून काढतो? हा, त्याला काय केलं होतं, हा ट्रिक सीन आहेत सगळ्या. म्हणजे काय होतं, त्याचं रहस्य जातं. ट्रिक सीन सांगणं म्हणजे रहस्य जातं. लोकांना ते कल्पना ही कसं घेतलं ही कल्पना लोकांना येत नाही तोपर्यंत त्याचं महत्व आहे. आणि एक वेळ समजल्यानंतर त्याचं महत्व. आता सांगतो. तर काय केलं होतं, असा तो एक डबरा काढलेला होता एवढा मुंडकं माझं, धड बाहेर आणि एक एवढा डबरा, हे एवढा चेहरा माझा, मुंडकं एवढं एक डबरा काढला. आज ज्या डबऱ्यात असं फुटलं होतं त्याच्यावर फळी टाकून त्याच्यावर माती टाकली आणि बाबूराव पेंटरने माझ्यासारखा स्टॅच्यू बरोबर तसा केलेला होता, बरोबर तो लायकनेसचा. आणि ते त्याच्यावर ठेवलं आणि त्याला ती बाकीची हे म्हणजे आतीचे कोचा वगैरे असे लावून ज्या वेळेला तो उपसून काढतो ते असं ते आतीचे वगैरे ते लोंबत असतात त्याची. आणि मग ते कारंजी उडतात, असा सीन घेऊन तो पेटलं. असं त्याने ते घेतली गेलं. आणि तो मग तो त्याचं शरीर ते धडपडत असतं. आणखी मग ते प्राणोत्क्रम होतं. मगाशी तुम्ही सांगितलं की या पर्टिक्युलर सीनच्या वेळा पहिल्यांदा सेन्सर बसलं, तर त्यावेळा सेन्सर, त्याच्या आधी सेन्सर बसलेलं नव्हतं.
म्हणजे हा सिनेमा तसाच राहिला होता. नाही ना, सेन्सॉरचे त्यांचे काय ते हालचाल चालली असेल हा. ही काय मी आज सांगू शकणार नाही. तथापि त्या सीन वरून तो कापलाही गेला आणि सेन्सॉरही बसलं, ही गोष्ट कधीच आहे. नाही, पण त्यावेळा एकूण लोक जे सिनेमा बघायला येत होते त्यांची रिॲक्शन काय व्हायची? तो नाही, नाही, जोपर्यंत नाही. जोपर्यंत हा, सीन दिसत नाही. होता. हा सीन त्या लोकांच्या ह्याच्यावर हा सीन कापला गेला, फार इफेक्टिव्ह होत असे. हा. ते कारंजे उडणे, हा. हे उडण्याचे छिरे झडपड करणं म्हणजे इफेक्टिव्ह होत असे. त्यामुळे तो लोकांना लोकांना दाखवलाच गेलाच नाही कधी हा, ते. पण मुंडकं उपसून काढल्यानंतर तो हे धरून होतो हे दाखवलं. मगाशी तुम्ही मला सांगितलं की महाराष्ट्र फिल्म कंपनीमधून तुम्ही सूर्य फिल्म कंपनीमध्ये गेला, तिथं काही चित्रपट केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये तुम्ही ऑनररी म्हणून काम करत होता, सगळे मैत्रीच्या नात्यानं होता. सूर्य फिल्म कंपनीमध्ये तुम्ही विलन म्हणून गेला, ते पगारदार म्हणून गेला का? तुमचा पगार काय असत त्यावेळेला? त्यावेळी 30 रुपये पगार, 30 रुपये मला ते देत होते. आणखी इथून ज्या वेळेला गेलो तर 30 रुपयेवर त्यांनी पगार, आणखी मला केव्हा घरी सोडायचे हे करायचे लागले तरी पैसे ते देत असे मला. मग त्या जमान्यातलं म्हणजे 28 सालचं म्हणजे 1928 तिथून पुढं म्हणजे त्यावेळेस 300 म्हणजे फार मोठी रक्कम आहे. सुंदरराव, छत्रपती सिनेटॉनमध्ये तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मराठ्यांची दुही आणखी कुरुक्षेत्र हे दोनच चित्रपटात तुम्ही कामं केली का आणखी काही पिक्चर्स होते? ते आणखी 2 चित्रपट त्यांनी निर्माण झाले. ते कोणते होते? बाजी देशपांडे. त्यात कोणतं काम केलं तुम्ही? त्यात मी गैनाजीचं काम केलं. बरं. नंतर जादूगारीन म्हणून एक पिक्चर निघालं. बरं. त्यात विलनच होतो मी. बरं. पण ती फारसं बाहेर कुठं ते. त्यात कोणतं काम केलं होतं जादूगारींमध्ये? तो विलनच होतो तो, पण तो ते पिक्चरच बाहेर पडलं नाही. बरं. ते काही त्यांच्या लोकांच्या मुळं ते तसं राहिलं गेलं. बरं. वास्तविक ते बाहेर यायला पाहिजे होतं. हे छत्रपती सिनेटॉनचे जे 3-4 चित्रपटामध्ये तुम्ही कामं केली, हे फक्त मराठी चित्रपट होते का हिंदी मराठी दोन्ही भाषेत होते का हिंदी फक्त भाषेत होते? नाही, मराठीमध्येच होते ते. बरं. आणि बाळासाहेब यादवांना मी असिस्टंटच होतो त्यांना. बरं. आणखी ते हे झालं की मराठीमध्ये ते पिक्चर होते ते. बरं. आणि जादूगारी जी घेतली होती दोन्ही मराठी आणि हिंदी असं घेतलं होतं, पण ते पिक्चर बाहेर गेलं नाही. मग याच्यानंतर तुम्ही कुठे गेला? कारण त्यावेळा कोल्हापूर सिनेटॉन होतं, शालिनी सिनेटॉन होतं, यामध्ये कुठं कामं केली का? यानंतर काय की यानंतर शालिनी सिनेटॉन मध्ये मला बोलवून नेलं. बरं. तू कुठल्या टॉकी सावकारी पाश. सावकारी पाश पूर्वी सायलेंट होतं, ते टॉकी घेतलं आणि त्याचे डायरेक्टर बाबूराव पेंटर्स होते. त्यांनी ते टॉकी करता मला बोलवून नेलं. त्यात कोणी कोणी कामं केली? त्यात तुमचा कोणता रोल होता? तो अनबा म्हणजे पूर्वी सायलेंट मध्ये जी भूमिका माझी होती तीच भूमिका तिथं होती. चंद्रकांत मांढरे, औंधकर, ठेंगडी, राजा परांजपे, केशवराव दाते, विष्णुपंत जोग आणि सरदारबाई अशी मंडळी त्यातमध्ये होती. आणि पूर्वीच्या सावकारी पाशमध्ये आणि नंतरच्या सावकारी पाशमध्ये दोन्हीकडे काम करणारे लोक म्हणजे तुम्ही एक दिग्दर्शक, तुम्ही एक अन्याबाचं काम करणारे आणि बाबूराव पेंटर हे दिग्दर्शक, या खेरीज आणखी कोणी? ते काय दिग्दर्शक आणि अन्याबाचं काम करणारे ही एकच व्यक्ती आहे. ती दिग्दर्शक तिकडे इकडे दोन्हीकडे एकच, आणि अन्याबाचं काम करणारा मी सायलेंट आणि टॉकी मध्ये एकच. बाकीचे मात्र निर्णय होते सगळे. बरोबर. हा चित्रपट काहीतरी साधारण 37-38 साली निघाला. त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं? त्यानंतर बाबाने मला बोलवून नेलं. ते कोणतं पिक्चर? बाबाने जे बोलवून नेलं मला तो मीठ भाकर. हा, आणखी शिवारामोसी, तांबडी माती या त्यांच्या पिक्चर मध्ये मी काम केलं. बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हा मीठ भाकरच्या आधी? हा, बहिर्जी नाईक मीठ भाकरच्या आधी बहिर्जी नाईक 43-44 साली आला. आणि 37 साली तुमचा सावकारी पाश आला. त्याच्या मधल्या पिरियड मध्ये 4-5 वर्षात काय केलं तुम्ही मग? म्हणजे कोणत्या साली म्हणतात? 1937 साली सावकारी पाश आला. हा,
आणि 42-43 साली बहिर्जी नाईक आला. ते मध्ये जी 4-5 वर्ष गेली, खंड पडला. हम्म. त्याच्यामध्ये मग काय ते मी काय केलं नाही, माझी माझी शिची वगैरे मी पाहत असे. बर बर. मग बाबांच्या पहिल्याच पिक्चरला मीठ पिक्चरच्या बाबाचं पहिलं पिक्चर मीठ भाकर. नाही, बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हणजे ते अगोदर मीठ भाकरीच्या अगोदर फार म्हणजे फार दिवसाच्या पूर्वीचे, हा म्हणजे लगू ताबडतोब घेतलेलं हे पिक्चर नव्हे. बरोबर. त्या अगोदर बहिर्जी नाईक म्हणजे त्यामध्ये बरेच दिवसांनी त्यामध्ये मग कोणतं काम केलं तुम्ही बहिर्जी नाईक मध्ये? ते हेरापैकीच काहीतरी असावं असं वाटतं आहे. बर. मग त्याच्यानंतर मीठ भाकर मध्ये मोठं काम हा, केलं. मीठ भाकर मध्ये ते कोणतं होतं? तात्याबा देसाई. मग साधारण त्याचं काय कसा काय कोणता काय चित्रपट होता तो? सामाजिक होता का ऐतिहासिक होता का पौराणिक? तो जवळजवळ ग्रामीण भागावरच होता. बर. म्हणजे सावकारी पाय ज्या पद्धतीचा त्या पद्धतीचाच तो, त्याच पद्धतीचा असतो. आणि जसं सावकारी पाश मध्ये तुम्ही वृद्ध शेतकऱ्याचं काम केलं होतं, अशीच भूमिका इथं बाबांची मीठ भाकर मध्ये तुमच्यावर काम करायला आणखी कोण कोण होतं लोक? होते चंद्रकांत, मास्टर विठ्ठल, दानवे, सुलोचनाबाई, अंजनीबाई, इतकी मंडळी होती. तुम्ही नंतर पहिल्यांदा सायलेंट सिनेमात कामे केली, नंतर टॉकीमध्ये केली. टॉकीमध्ये काम करायल्यानंतर सुद्धा तुम्ही सुरुवातीला व्हिलनचं काम केलं. मग बहुतेक गाणी वगैरे असतात ती हिरोला असतात, हिरोईनला असतात. गाण्याचा तुम्हाला कधी प्रसंग आला नाही, पण कोणत्या सिनेमात तुम्ही कोणत्या तरी सिनेमात गाणं म्हटलंय का? हा, म्हटलेलं आहे, मीठ भाकर मध्येच म्हटलेलं आहे गाणं. म्हणजे तो मीठ भाकर मध्ये गाण्याचा प्रसंग त्याने घातलेला होता, त्यात म्हटलेला आहे मी. बर. त्यानंतर पुन्हा कधी गाणं म्हणायचं? त्यानंतर कधी काय नाही, प्रसंग नाही. म्हणजे अभंगासारखं होतं ते. आणखी तो शोकरस होता. जे गाणं माझ्याकडे होतं ते शोकरसाचं होतं, त्यामुळे ते म्हटलं गेलं मी. बर. मग यानंतर टाकी चालू झाल्यानंतर तुम्हाला एकूण व्हिलनच्या सुरुवातीला भूमिका केल्यानंतर मग वृद्ध ग्रस्ताच्या भूमिका आल्या, म्हणजे कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश होत गेल्यानंतर पुढे अशा भूमिका कोणत्या कोणत्या चित्रपटात केल्या? सावकऱ्या पाच तरी झालेलाच आहे, मीठ भाकर झालेला आहे, मग शिवा रामोशी, म्हणजे ह्या ग्रामीण भागाकडे तर असाच येतो. तांबडी मातीमध्ये पण तो ग्रामीण असं नाही, त्याचं ते वस्ताद या दृष्टीनं, चालक या दृष्टीनं त्या उडं, पण तो ह्या ज्या वर्ग भूमिका आल्या त्या म्हणजे बाबांच्याकडे तुम्ही जे काम केलं शेवटी ते तांबड्या मातीमध्ये केलं. शेवटी तांबड्या मातीमध्ये बाबांच्या अलीकडच्या पिक्चर्स मध्ये ते आहे. पण या सिरीज मला असं आठवतंय की तुम्ही दिनकरराव पाटलांच्याकडे म्हणा किंवा आंबवकरांच्याकडे म्हणा काहीतरी भूमिका केल्या. बरोबर आहे. दिनकरराव पाटील यांच्याकडे पाटलाची पोर, आमचं देसाई हे आमचं अंबपकर, सासर माहेर, या पण भूमिका केल्या. पाटलाचा पोर हा पहिल्यांदा पाटील त्यामध्ये आला, मला वाटतं दादा साळवी त्यात असतील. त्यात तुम्ही कोणतं काम केलं होतं? ते पाटलाच होतं, त्या मुलीचा बाप वगैरे असा होता तो, त्या पाटलाच्या ह्याच्यापैकीच होता. बरं. तुम्ही काम केले सगळ्यात शेवटची भूमिका कोणती? शेवटची भूमिका हे तांबडी मातीनंतर काय मी करू शकलो नाही. बरं. साधारण त्यावेळा वय काय असेल तुमचं तांबड्या मातीच्या वेळा? त्यांच्या 80च्या पुढे. 80च्या पुढे. आणि मग त्यामुळं शेवटची भूमिका केल्यानंतर तुम्ही जर चित्रपटातून निवृत्त झाला, ते वय जास्त झाल्यामुळं झाला का बदलतं राजकारण चित्रपटसृष्टीतलं परवडना म्हणून झाला का शेती आपल्याला भरपूर आहे, काय जरूर पडले तिथं जाऊन उन्हात तळपत बसायची म्हणून झाला? नाही, याला असं आहे, मी जी भूमिका करत आलो तो अतिशय चांगल्या व्हिलनचीच भूमिका आणि ग्रामीण भागातल्या अतिशय चांगल्या भूमिका करत असल्या गेल्यानं आता या वयात उतार वयात ते मला कुठलं काम देऊ शकते की एकदम उच्च स्टॉपला गेल्यावर मग खाली येऊ शकत नाही. तेव्हा मी आता काम करणं हे चांगलं नाही. बरोबर. आणि माझी स्थिती असल्यामुळे त्याची मला आवश्यकताही काही भासत नाही. पण टॉपला गेलेला मनुष्य तो खाली येऊ शकत नाही. तसं मी पुष्कळ म्हणजे व्हिलनची कामं ह्याची त्याची केल्यानं मी आता खालचं माझ्या वयाच्या दृष्टीने ते मला काय काम देऊ शकतील ते काम करावं मी करू शकणार नाही आणि करणारही नाही. बरोबर. तुमच्या या चित्रपटातल्या कारकिर्दीबद्दल अंदाजे 50च्या वर चित्रपट झाले असतील, मुक चित्रपट किंवा बोलके चित्रपट ठरवून, याच्याबद्दल
चित्रपटात अगदी सुरुवातीपासून विलनची कामं करून तुम्ही एक आपलं वेगळं महत्त्व निर्माण केलं. 50च्या वर चित्रपटात कामही केली. मगाशी तुम्ही सांगितलं साधारण 1923च्या दरम्यान तुमचा एकदा बहुमान करण्यात आला होता. असे आणखी कधी बहुमान केले होते का? सिंहगडाच्या वेळेला 1923 साली माझा समारंभ झाला, बहुमान झाला. त्यानंतर भारतीय चित्रपटास 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून मुंबई मंत्री वसंतराव नाईक यांचे अध्यक्षतेखाली सर्व नटांचा जो झाला त्यात मी होतो आणि माझाही तो सत्कार समारंभ झाला. त्यानंतर कोल्हापुरात जिल्हा परिषदेतर्फे शरदरावजी पवार मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला. ते साधारण किती साल होतं? 74-75. हा 74-75 असेल. रावजी, आज आपलं वय काय आहे? आज म्हणजे 1892 आणि 1900 म्हणजे ऐक 2 महिने आहे ना, ते जवळ आहे म्हणजे 85-86 पर्यंत माझं वय आहे. 86 पर्यंत येईल. आपण चित्रपटसृष्टीचे फार मोठी डेव्हलपमेंट बघितलेली आहे. तिच्या जन्मापासून ते आज जे काय तिची स्थिती आहे ती सगळी तुम्ही बघितलेली आहे. आज कधी चित्रपट बघायला जाता का तुम्ही? आजच्या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या वेळचे कलावंत म्हणा, तुमच्या वेळची एकूण परिस्थिती म्हणा, स्टुडिओमधली आजची परिस्थिती म्हणा, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का? हल्ली सहसा मी चित्रपट पाहायला जात नाही. म्हणजे पूर्वी सण की हल्ली ह्यात बऱ्याच सुधारणा झाल्या असतील. आणखी जुनं आणखी नवं ही हल्ली निरनिराळ्या तऱ्हा असल्या कारणानं कुणाला कसं आवडेल कुणाला कसं असेल हे काय सांगू शकत नाही. पण सहसा शक्य तितकं मी पाहायला जाण्याचा प्रयत्न करत नाही. वयाची 86 वर्षे झालेली आहेत. आणखी आता तुम्ही निवृत्तीचं जीवन पहिल्यापासून आता या हल्लीच्या दिवसात उपभोगत आहात. शेती वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे. परमेश्वर कृपेनं तुम्हाला तब्येतही अजून चांगली मिळालेली आहे. राहिलेलं आयुष्य उत्तरार्ध हा तुम्हाला असाच भरभराटीचं जावं, तुमचं शतक वास्तविक पूर्ण करायला पाहिजे तुम्ही, अशा मी परमेश्वराच्याकडे प्रार्थना करून आजचा आपला इंटरव्ह्यू संपवू.